Example number 1. Find the vector equation of a plane passing through point having position vector this and perpendicular to this vector. आता काय करायचं आपल्याला? प्लेनचं इक्वेशन काढायचं. प्लेनचं इक्वेशन. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन. प्लेन कोणत्या पॉइंट मधून पास होतो आणि प्लेन कोणत्या वेक्टरला पॅरलल, ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहेत. या पॉइंट मधून प्लेन पास होतोय आणि या वेक्टरला प्लेन परपेंडिक्युलर आहे, म्हणजे तुम्हाला n बार हा माहिती आहे and this is your a bar. So plane चं इक्वेशन काय असतं? इक्वेशन ऑफ अ प्लेन इज गिवन बाय इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू अ वेक्टर इज गिवन बाय r bar dot n bar is equals to a bar dot n bar. बरं, r bar dot n bar काय आहे तुमचा? n bar आहे 2i cap प्लस j cap मायनस 2k cap आणि a bar dot n bar, मग a bar काय आहे? a bar आहे 2i cap प्लस 3j cap प्लस 4k cap a bar आणि n bar काय 2i cap प्लस j cap मायनस 2k cap. तर यांच्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्या. 2 into 2 4 4 plus 3 7 7 minus 8 minus 1. बरोबर. आणि म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं ना मॉड का लावायचा, आत्ताच याच्या अगोदर आपण ती चर्चा करत होतो. म्हणजे r bar डॉट प्लेनचं इक्वेशन काय म्हणलं? r bar डॉट 2i cap प्लस j cap मायनस 2k cap is equals to -1. कळालं का? सो मग r bar डॉट n bar इज इक्वल्स टू d ह्या फॉर्म मध्ये का लिहितात प्लेनच्या इक्वेशनला? आता कळालं का? कारण a bar डॉट n bar हा काय स्केलर प्रोडक्ट आहे किंवा डॉट प्रोडक्ट आहे. सो दिस विल गिव्ह यू द व्हॅल्यू. बरोबर. आता नेक्स्ट, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन. आता प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन काढायचं. अगदी इझी इझी क्वेश्चन्स आहेत. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू दिस पॉइंट अँड डायरेक्शन रेशोज ऑफ हुज नॉर्मल आर. त्याच्या नॉर्मलचे जे काही डायरेक्शन रेशोज आहेत ते हे दिलेले आहेत. तर प्लेनचं इक्वेशन तुम्हाला माहिती इन जनरल, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट ए, म्हणजे ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट तुम्ही म्हणणार एक्स वाय झेड शी कंपेअर करणार आणि हे नॉर्मलचे जे काही डायरेक्शन रेशोज आहेत ते एबीसी. मग त्या प्लेनचं इक्वेशन आपण कसं लिहितो? द इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड हुज नॉर्मल आर एबीसी, हुज डायरेक्शन रेशोज ऑफ हुज नॉर्मल आर ABC is given by A into x minus x1 plus B into y minus y1 plus C into z minus z1 is equals to 0. आता हे इन जनरल कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे? ax plus by plus cz plus d. आता पहा ते कसं कन्वर्ट होतं. a काय आहे तुमचा 3 into x minus x1, x1 काय आहे 1 प्लस b2 y minus y, y minus 2 प्लस c काय आहे 5 into z minus z1 काय 3. म्हणजे तुम्हाला मला इथं x1 y1 z1 घ्यायला पाहिजे, x1 y1 z. सो दॅट इज इक्वल्स टू 0. आता पहा 3x प्लस 2y प्लस 5z मायनस 3 मायनस 4 मायनस 15. कळलं का? मी हे आधी लिहिलंय. दॅट इज इक्वल्स टू 0. आता हे काय येईल तुमचं? -7 मायनस 15 मायनस 22. बरोबर. म्हणजे इक्वेशन ऑफ दॅट प्लेन इज 3x प्लस 2y प्लस 5z मायनस 22 इज इक्वल्स टू 0. कळलं का? म्हणजे तुम्हाला जर मी असं विचारलं की हे कशाचं इक्वेशन आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0, तर तुम्ही काय कशाचं इक्वेशन म्हणणार? इक्वेशन ऑफ अ लाईन. आणि जर हे असं इक्वेशन असेल तर ax प्लस by प्लस cz प्लस d, दिस इज द इक्वेशन ऑफ अ प्लेन. हे लाईनचं इक्वेशन आहे. स्ट्रेट लाईन. अरे ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. आणि हे जे इक्वेशन आहे हे कोणाचं इक्वेशन आहे? दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन. दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The foot of perpendicular drawn from origin to the plane is this. Find the vector equation of that plane. आता तुम्हाला foot of perpendicular दिला, म्हणजे हे कुठं ना कुठं नॉर्मल फॉर्म सारखं वाटतंय का? की foot of perpendicular drawn from origin to the plane is this. Find the vector equation.
म्हणजे हा जो पॉइंट एम आहे तो ऍक्च्युली एन असायला पाहिजे होता, म्हणजे क्वेश्चन चुकलेला नाहीये. आपण जो थिअरम पाहिलाय त्याच्यामध्ये तो एन, आपण त्याला एन कन्सिडर काय केलंय, एन कन्सिडर केलंय. तर तुम्हाला इथून एन बार मिळेल का, 2i प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. आता तुम्हाला ना ते लिंक झालं पाहिजे सगळं, की ह्याला मी एन बार का म्हणलं, कारण फुट टॉप परपेंडिक्युलर तो थिअरम समोर आला पाहिजे की फुट टॉप परपेंडिक्युलर जो आहे तो एन असतो, एनचा जो काही पोझिशन वेक्टर आहे तो एन बार आहे. मग त्याचे कॉर्डिनेट्स दिलेत म्हणजे ओरिजिन पासून त्या पॉइंटला जोडणाऱ्या लाईनचे तुम्हाला काय मिळाले, म्हणजे कॉर्डिनेट्स मिळालेत. बरोबर, लाईनचे कॉर्डिनेट्स नाही, एंड पॉइंटचे कॉर्डिनेट्स. ठीक आहे ना. आता तुम्हाला पी मिळेल का रे? येस, पी मिळेल का? पी काय, अरे ओरिजिन पासून ह्या प्लेनचं डिस्टन्स, हा फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे, तर पी काय येईल, अंडर रूट ऑफ 2 मायनस 0 स्क्वेअर असं म्हणा वाटलंच तर, प्लस 1 मायनस 0 स्क्वेअर प्लस मायनस 2 मायनस 0 स्क्वेअर. हे कळतंय की समजतंय ना सगळ्यांना हे असं का केलं, कारण एक पॉइंट ओरिजिन, दुसरा पॉइंट. ठीक आहे ना, म्हणजे हे असं आहे. इथं तो पॉइंट एम आहे आणि इथं तुमचा ओरिजिन आहे आणि हा फुट टॉप परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ना. मग हे जे डिस्टन्स पी आहे ते डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आपण, म्हणजे ते 3 युनिट्स येईल. बरोबर ना, 4 प्लस 4 प्लस 1. मग प्लेनचं इक्वेशन काय येईल, प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन कॅप, एन बार तुम्हाला माहिती, तिथून तुम्ही एन कॅप काढाल का? यस, एन कॅप इज इक्वल टू एन बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एन बार. मॅग्निट्यूड ऑफ एन बार आत्ताच काढलाय काय, 3 युनिट्स, म्हणजे 3 आणि वर काय येईल 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. बरोबर, समजतंय का? म्हणजे तुम्ही इक्वेशन कसं लिहिता, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, प्लेनचं इक्वेशन असं लिहिणार. मग आर बार इज आर बार, कारण तो व्हेरिएबल पॉइंटचा पोझिशन वेक्टर असणार आहे. तिथं इक्वेशन आहे म्हणजे काहीतरी एक अननोन असलं पाहिजे ना. आर बार डॉट एन कॅप काय येईल, एन कॅप इज 2 बाय 3 आय कॅप प्लस 1 बाय 3 जे कॅप मायनस 2 बाय 3 के कॅप इज इक्वल्स टू पी इज 3. आता हा जो डिनॉमिनेटरचा 3 आहे तिकडे जाऊ द्या मल्टिप्लिकेशनला, तर तिकडे 9 होईल. तर आर बार डॉट 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल्स टू 9. आणि ही कन्सेप्च्युअल क्लिअरिटी जी आहे ना, ती तुम्हाला वेगवेगळ्या डायमेन्शनने विचार करण्यास भाग पडते. आता प्रत्येक वेळी इथं काय दिलंय, इथं त्यांनी इथून स्टार्ट केली, वेक्टर इक्वेशन इज दिस. मग नॉर्मलचे जे काही डायरेक्शन रेशिओज काढले, इथे त्यांनी वेगळी कन्सेप्ट काहीतरी वापरलेली, नॉर्मलचे डायरेक्शन रेशिओज काढले आणि मग असं इक्वेशन ऑब्टेन केले. आपण जे केलंय हेच केलेलं नाहीये, पण आपली कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असल्यामुळे आपण त्या डायमेन्शनने थॉट केलं की अरे नॉर्मल इक्वेशन थ्रू सुद्धा प्लेनचं इक्वेशन काढू शकतो ना. ऍट द एंड प्लेनचं इक्वेशन तेच येणार आहे, कोणत्याही वेने काढा. बरोबर, इथं त्यांनी काय केलंय, नॉर्मलचे जे काही डायरेक्शन रेशिओज आहेत ते डायरेक्टली 1, 2 आणि -2 घेतलं, त्याच्यापासून नॉर्मल बनवली. मग आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार केला. ए बार काय, ए बार इज एनी पॉइंट प्रेझेंट ऑन दॅट प्लेन. बरं, तो पॉइंट म्हणजे मला काय सांगायचंय की आपण ह्या डायमेन्शननी विचार का केला, कारण तुम्हाला तो फोर्थ फॉर्म रिअलाइज करून द्यायचा होता की अरे नॉर्मल फॉर्म ऑफ द वेक्टर इक्वेशन, नॉर्मल फॉर्म ऑफ द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन काय असतो. पण दुसरा पण एक वे ना, की कशाला एवढं म्हणजे ह्या भानगडीत कशाला पडायचं की अरे पी डिस्टन्स काय, ओरिजिन पासून किती लांब आहे. तुम्हाला त्या प्लेनवरचा एक पॉइंट माहिती का, मला सांगा. ह्याचं इक्वेशन जर तुम्हाला काढायचं असेल, प्लेनचं इक्वेशन, प्लेनचं इक्वेशन समजा तुम्हाला काढायचं, त्याच्यावरचा कुठलाही एक पॉइंट तुम्हाला माहिती का, तुम्ही म्हणले यस, त्या पॉइंटचे कॉर्डिनेट्स माहिती आहे किंवा त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर माहिती का. समजा याला एम म्हणण्यापेक्षा आपण ए बार म्हणू, त्याचा पोझिशन वेक्टर एम बार म्हणण्यापेक्षा ए बार म्हणू, कारण आपण प्लेनचं इक्वेशन ह्या फॉर्मॅट मध्ये ऑलवेज नेहमी पाहिलेले की आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. बरोबर ना. तुम्हाला या प्लेनला जो काही वेक्टर परपेंडिक्युलर आहे तो आता माहितीये का, नाही माहिती. पण क्वेश्चन मध्ये काय दिलंय रे,
फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन, म्हणजे ह्या पॉइंट वरून ओरिजिन वर जो परपेंडिक्युलर टाकलाय त्या परपेंडिक्युलरचा फुट, फुट म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट, फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 2 1 -2. आणि ह्या जर पॉइंटचा इनिशियल पॉइंट, ह्या जर काय म्हणायचं मला, लाईन सेगमेंटचा इनिशियल पॉइंट ओरिजिन आहे, तर तुम्ही ओएम चे डीआरएस सांगू शकता का? ओएम चे डीआरएस, ओ चे कोऑर्डिनेट्स काय 0 0 0, किंवा ओएम पासून एखादा वेक्टर बनवू शकता, ओएम बार बनवू शकता ना. ओएम बार हा जर वेक्टर बनवला असा, तर ओएम बार काय येईल 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. बरं, हा जो वेक्टर आहे इट इज नथिंग बट द नॉर्मल टू द प्लेन, कारण एम इज अ फुट ऑफ परपेंडिक्युलर, आणि मग त्याला आपण काय म्हणूयात एन बार म्हणूयात. मग इक्वेशन ऑफ प्लेन काय असतं, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. मग हे जे आहे ना तुमचं आर बार डॉट एन बार काय, आता जो तुम्हाला मिळालाय 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. ए बार काय, ए बार म्हणजे याचा पोझिशन वेक्टर, एम पॉइंटचा पोझिशन वेक्टर, जो पॉइंट त्या प्लेन मध्ये त्याचा पोझिशन वेक्टर. तर 2i कॅप इथून तुम्ही म्हणू शकता ए बार इज ऑल्सो 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप, म्हणजे हा काय येईल 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. हा, आता ए बार तर लिहिला, एन बार काय, एन बार पण हाच 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. This into this dot product of the same vector a bar dot a bar प्रॉपर्टी सांगितलेली इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर. ए बार डॉट ए बार इज मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर. का, कारण कॉस थिटा काय येईल 0 येईल, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू कॉस थिटा, कॉस 0 इज 1, सो मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ ए आपण इथेच कुठेतरी काढलेला, ठीक आहे ना, सो दॅट इज 3 अंडर रूट ऑफ 3, अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 3, ठीक है ना. And this is what r bar dot 2i cap plus j cap minus 2k cap. मॅग्निट्यूड 3 आलं त्याचा स्क्वेअर म्हणजे 9. याचं मॅग्निट्यूड काय काय येणार, एका वेक्टरचं किंवा ह्या दोघांचा डॉट प्रोडक्टच काढा. 2 into 2 4, 1 into 1 1, 4 plus 1 5, minus 2 into minus 2 4, 4 4 1 9. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे का. सो देर आर मल्टिपल वेज, कोणत्या वेने तुम्ही थॉट देता दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून व्हिज्युअलायझेशन महत्वाचं आहे 3D जॉमेट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट जिवंत राहा बरं का तुम्ही. फाइंड द वेक्टर इक्वेशन of a plane passing through this point and parallel to two vectors. मला सांगा, आपल्याला त्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन काढायचंय. जे प्लेन किंवा प्लेन आहे ना इथं, जे प्लेन या पॉइंट मधून पास होते, कोणता पॉइंट, ए पॉइंट, कोऑर्डिनेट्स काय -1 2 मायनस, ओके. हे ए पॉइंटचे काय कोऑर्डिनेट्स आहे, आणि ते जे प्लेन आहे ते दोन वेक्टरला काय पॅरलल आहे, पॅरलल टू टू वेक्टर्स, पॅरलल टू टू वेक्टर्स, विच टू, दिस अँड दिस, लेट अस से, बरोबर. मग हा समजा तुमचा, ह्याला समजा तुम्ही बी बार म्हणले आणि दिस इज युअर सी बार. युअर मीन्स अवर्स, आपला सी बार, आपला बी बार. मॅथमॅटिक्स मध्ये आपण कसं ऑर्डरच देत बसतो ना, याला इकडं आणा, त्याला ते करा, त्याचं ते करा. मॅथमॅटिक्सचा टीचर असं सांगतो, कोणाला ऑर्डर देतोय. हा, बी बार अँड सी बार.
B bar cross C bar. B bar cross C bar will give you the vector which is perpendicular to that plane. नॉर्मलचं इक्वेशन काढण्यासाठी कशाची गरज पडते तुम्हाला? सॉरी, नॉर्मलचं नाही, प्लेनचं इक्वेशन काढण्यासाठी कशाची गरज पडते तुम्हाला? नॉर्मलची आणि प्लेन मधल्या एखाद्या पॉइंटची. मग नॉर्मल कशी मिळणार तुम्हाला? नॉर्मल मिळणार बी बार आणि सी बारचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर. आणि मग त्या प्लेनचं इक्वेशन काय बनणार सांगा? आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. बरोबर का? आता बी बार क्रॉस सी बार आपल्याला काढायचं आहे. बी बार आणि सी बार आपल्याला माहिती आहेत. ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार. ए बार सांगा काय? ए बार आहे मायनस आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 5 के कॅप. ठीक आहे ना? आता बी बार आणि सी बार पहा. मला सांगा, असे तुम्ही मोकळे बसताय, तुम्हाला कळतं खरोखर? कळतं? म्हणजे काय बेसवर तुम्ही असं मोकळं बसता? म्हणजे मला हे म्हणायचंय की मी पण एखादा व्हिडिओ किंवा एखादं लेक्चर अटेंड करत असेल, मला जर नाही लिहिलं ना तर मला समजतच नाही पहिली गोष्ट म्हणजे. मग तुम्हाला कसं काय समजतं की प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंग मध्ये फरक आहे? हा, म्हणजे तुम्ही ह्या अजम्पशन वर चालता की हे सेव्ह होऊन आपल्याला येणारच आहे. मग बघू. थोडंफार तुम्ही पण ट्राय करा. बी बार काय? 4 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 3 के कॅप. म्हणजे असं इन्व्हॉल्व तरी करा की सांगा मला काय आहे? आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. आता बी बार क्रॉस सी बार काढायचं. बी बार क्रॉस सी बार काढायचंय आपल्याला. बी बार क्रॉस सी बार इज आय कॅप डिटर्मिनंट ऑफ I j k 4 minus 1 3 1 1 minus. आता बी बार क्रॉस सी बार सांगा. मी आय कॅप जे कॅप के कॅप नाही देणार. प्रत्येक वेळी ते आय दिला की त्याच्यावर टीम मध्ये यायला लागतो. ठीक आहे. 1 minus 3 that is minus 2 I cap. त्याच्यानंतर minus 4 minus 3 that is minus 7 of 7. minus 7 of 7 means आधीचा एक मायनस द्यावा लागतो. ठीक आहे ना? आणि 4 minus minus 1 that is 5. So B bar cross C bar is this vector. आता तुम्हाला वेक्टर मिळालंय. आता कायच पाहिजे तुम्हाला? R bar dot B bar cross C bar काय? B bar cross C bar minus 2 I cap plus 7 J cap plus 5 K cap. A bar काय आहे तुमचा? A bar is minus 1 I cap plus 2 J cap minus 5 K cap dot with minus 2 I cap plus 7 J cap plus 5 K. त्याच्यामुळं स्पेस मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, आता पुण्यामध्ये पण तेच करायला लागलंय. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्लॅनिंग डिपार्टमेंटला जास्त वॉन्टेड आलंय. का? स्ट्रक्चरलला जास्त डिमांड होतं पहिलं की अरे स्ट्रक्चरल इम्पॉर्टंट आहे, कारण 15-15 20 मजली बिल्डिंग बांधायची. पण आता प्लॅनिंगला महत्व आहे. म्हणजे आता कसं इथं खोडून पुन्हा आपल्याला म्हणजे बसत नाही ना. त्याच्यामुळं प्लॅनिंग महत्वाची की तुम्ही ज्यावेळी प्रेझेंटेशन करता त्यावेळी इकडं काही गेलं नाही पाहिजे. ठीक आहे. कॉम्पिटेटिव्हला तर तुम्ही काही करू शकता. मायनस आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 5 के कॅप डॉट विथ मायनस 2 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 5 के कॅप. मग मायनस 1 इंटू मायनस 2 2 प्लस 14 प्लस मायनस 10 म्हणजे 2 प्लस 14 16 16 मायनस 10 6. हा 25 सॉरी मायनस 25 म्हणजे मायनस 25 मायनस 9. ओके मायनस
आणि हे काय आर बार डॉट मायनस टू आय कॅप. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशनला माझ्यापेक्षा फास्ट आहे बघा. तुमचं कॅल्क्युलेटर मग कॅल्क्युलेशन पूर्ण डाऊन झालंय. हा पुन्हा एकदा चेक करतो. 2 आणि 14, 2 आणि 14 16, 16 आणि 25, 16 मायनस 25, 25 मध्ये 16 मध्ये किती आपण ऍड करावे? 25 नाही. So that is -9 because 25 ला minus sign. Okay. So this is what the vector equation of a plane is. Okay. एकदा थिअरी झाली ना की प्रॉब्लेम करायला काही वाटत नाही. तर 4 वेळा एकाच प्रॉब्लेम मध्ये काय काय सांगायला. हा, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन whose equation is this. मग हे इक्वेशन कोणासारखं दिसतंय? r bar is equals to a bar plus lambda times b bar plus mu times c bar. बरं हे इक्वेशन कोणाचं असतं? कोणाचं असतं? मग कोणत्या प्लेनचं असतं? असं प्लेन की जे बी बार आणि सी बारला पॅरलल आहे आणि ह्या प्लेन मधून पास करत आहे. आणि हा जो वेक्टर आहे त्याची नॉर्मल आहे त्या प्लेनची. हे दोन वेक्टर हे दोन्ही पॅरलल आहेत त्या प्लेन. म्हणजे तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन काढायचंय. मग ए बार काय तुमचा? ए बार पहा, ए बार इज आय कॅप मायनस जे कॅप प्लस 0 के कॅप. आता बी बार आणि सी बार ची गरज आहे का? येस. बी बार क्रॉस सी बार ने नॉर्मल तरी काढू. बी बार क्रॉस सी बार काय येईल? आय कॅप जे कॅप के कॅप. कार्टेशियन इक्वेशन काढायचंय पण मी मुद्दाम बी बार क्रॉस सी बार का काढतोय? बिकॉज आय डोंट नो द डायरेक्शन रेशियोज ऑफ द नॉर्मल. नॉर्मल तर काढावी लागणार ना पहिल्यांदा. मग इथं काय येईल? 1 1 1 1 मायनस 2 3. मग आता इथं काय येईल? 3 प्लस 2 5. डिटर्मिनंट मध्येच आपण थोडस 3 minus 1 2 2 of minus 2. Okay. And then minus 2 minus 1 minus 3. ठीक आहे. बी बार क्रॉस सी बार मिळाला. हेन्स आता तुम्ही असं म्हणू शकता की डीआरएस ऑफ नॉर्मल बी बार क्रॉस सी बार काय नॉर्मल आहे. इट इज नॉर्मल टू द प्लेन. मग डीआरएस काय येतील नॉर्मलचे? डीआरएस ऑफ व्हॉट? डीआरएस ऑफ नॉर्मल आर 5, -2, 3 minus 1 2. पण मग जेचा जो काही आहे तो मायनस साइन. बरोबर ना? आता तुम्हाला डीआरएस कळाले. डीआरएस तुम्हाला माहिती आहे प्लेन कोणत्या पॉइंट मधून पास होते? ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार. मग ए चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत का? येस. 1 -1 0. म्हणजे तुम्हाला ह्या दोन गोष्टी माहित असतील. ओके सेट. इक्वेशन आता आपण काढू शकतो. इक्वेशन ऑफ अ प्लेन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन. काय रे काय सांगतो? कार्टेशियन इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काय येईल? x मायनस x1 अपॉन म्हणजे x मायनस 1 अपॉन 5 इज इक्वल्स टू y मायनस y1. आता y मायनस y1 आहे. y मायनस y1. y1 काय तुमचा? y1 इथं -1. y1 काय? मायनस. कारण हा x1 y1 आणि z1 म्हणजे y प्लस 1 येईल इथं डिवायडेड बाय -2 इज इक्वल्स टू z मायनस z1. z1 काय? z1 0 लिहायची गरज नाही. लाईन हा आपण लाईनचं कार्टेशियन इक्वेशन लिहायला लागलो. आपल्याला तर प्लेनचं विचारलंय. मग प्लेनचं काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ओके. अशी गडबड होऊ शकते तुमच्याकडून पण कधी. 5 into x minus x1 x minus x1
प्लस -2 इंटू y मायनस y1 काय मायनसचा 1 म्हणजे y प्लस 1 टाका प्लस -3 इंटू z मायनस z1 इज इक्वल्स टू 0. मग हे आता कोणत्या फॉर्म मध्ये येईल ax प्लस by प्लस cz इज इक्वल्स टू cz प्लस d इज इक्वल्स टू 0. हा आपण लाईनचं जरी लिहिलं असतं ना तरी आपल्याला लास्टला आठवलं असतं की अरे हे प्लेनचं विचारलं होतं असं काय आलंय. ठीक आहे ना, कारण प्लेनचं इक्वेशन तर ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल्स टू 0 असतं, पण घाईघाईत अशा गोष्टी होऊन जातात. तुमच्याकडून पण होतात पेपरमध्ये. 5x मायनस 2y मायनस 3z मायनस 5 मायनस 2 मायनस मायनस 5 मायनस 2 येईल दॅट इज इक्वल्स टू 0. म्हणजे 5x मायनस 2y मायनस 3z मायनस 7 इज इक्वल्स टू 0. Isn't it? Easy आहे का? आता नेक्स्ट बरेच क्वेश्चन्स आहेत, पण एक एक क्वेश्चन आपली कन्सेप्ट बिल्ड करत चाललाय. ठीक आहे, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन find the vector equation of plane passing through these 3 points. 3 पॉइंट मधून पास होणारं प्लेनचं इक्वेशन लगेच आठवलं पाहिजे, तो थेरम आरबीसीचा काय, वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. मग 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे, वेक्टर इक्वेशन काढायचंय. नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि त्यांचं वेक्टर इक्वेशन काढायचंय, तर तुम्हाला ए बार बी बार सी बार इथं बनवावं लागणार. आता इथं पुन्हा पुन्हा तेच थिअरमचं रिपिटेशन नाही करणार. इथं मी डायरेक्ट म्हणणार की अरे वेक्टर इक्वेशन इज गिवन बाय बॉक्स प्रोडक्ट ऑफ आर बार मायनस ए बार बी बार मायनस ए बार सी बार मायनस ए बार इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग ए बार काय, ए बार आहे आय कॅप प्लस जे कॅप प्लस 2 के कॅप. बी बार काय, 0 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. आणि सी बार काय, 4 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 6 के कॅप. आता तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला बी बार मायनस ए बार काढायचा आहे का, कारण इथं लागणार आहे. बी बार मायनस ए बार काढा, सी बार मायनस ए बार पण काढावं लागणार आहे. ठीक आहे ना, मग बी बार मायनस ए बार काढा. बी बार मायनस ए बार काय येईल बरं, मायनस आय कॅप मायनस आय कॅप प्लस 1 जे कॅप प्लस जे कॅप अँड प्लस 5 प्लस नाही मायनस 5 नाही 3 मायनस 2 प्लस 1 सो प्लस के कॅप मायनस आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. ठीक आहे, आता तुम्हाला सी बार मायनस ए बार पण काढावं लागणार. सी बार मायनस ए बार काय येईल, 3 आय कॅप 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप 5 कस काय प्लस 4 के प्लस 4 के कॅप. ठीक आहे, आता वेक्टर इक्वेशन जर काढायचंय तर तुम्हाला काय करावं लागणार, बॉक्स प्रोडक्टची कन्सेप्ट काय असते, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ बॉक्स प्रोडक्ट. डिटर्मिनंट घ्यायचा असतो ना बॉक्स प्रोडक्ट मध्ये, पहिल्या वेक्टरचा डिटर्मिनंट. मग तुम्हाला आर बार मायनस ए बार पण काढावं लागणार. आर बार काय, आर बार इज इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. म्हणजे आर बार मायनस ए बार काय येईल, एक्स मायनस 1 जे आय कॅप प्लस वाय मायनस 1 के कॅप प्लस झेड मायनस 2 के कॅप. झेड आणि 2 सारखाच दिसतो, जे कॅप ना, वाय मायनस 1 जे कॅप अँड प्लस झेड मायनस
2k कॅप. ओके, वेक्टर इक्वेशन काढायचंय तर इतकं खोलवर जायची गरज नाही, म्हणजे हे डिटर्मिनंट वगैरे काढायची गरज नाहीये. वेक्टर इक्वेशन हे असतं पहा, आर बार मायनस ए बार डॉट विथ बी बार मायनस ए बार क्रॉस विथ सी बार मायनस ए बार. म्हणजे वेक्टर इक्वेशन काढण्यासाठी ते जे डिटर्मिनंट म्हणलं ना मी, ते कार्टेशियन इक्वेशन साठी. वेक्टर इक्वेशन साठी तुम्हाला ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढावा लागेल. कोणाचा? या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट, बी बार मायनस ए बार क्रॉस विथ सी बार मायनस ए बार. ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढावा लागणार. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढतोय आपण, बी बार मायनस ए बार क्रॉस विथ सी बार मायनस ए बार. काय येईल? आय कॅप जे कॅप के कॅप -1 1 1 and 3 4 4. So this will be 0 7 7 -7 इथं -7. कुठं? इथं -4 -3 -7. इथं -4 -3 -7 बट +7 कन्सिडर करायचं. ठीक आहे ना? म्हणजे तुम्हाला हा जो मिळालाय, दिस इज 0 आय कॅप प्लस 7 जे कॅप -7 के कॅप. तुम्हाला काय पाहिजे आता? वेक्टर इक्वेशन. मग वेक्टर इक्वेशन काय मिळेल तुम्हाला? वेक्टर इक्वेशन मिळेल आर बार मायनस ए बार डॉट विथ दिस वेक्टर 0 आय कॅप प्लस 7 जे कॅप -7 के कॅप इज इक्वल्स टू 0. पण ए बार पण मेन्शन करायची गरज होती का? तिथं तुम्ही एक्स मायनस असं पण करू शकता, बट आय थिंक देर इज नो नीड. गरज तर आहे, आता दिसते आपल्याला. तुम्ही काय करा, हे आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय होईल ना दोघांना पण. म्हणजे आर बार डॉट 0 आय कॅप प्लस 7 जे कॅप -7 के कॅप मायनस ए बार डॉट 0 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 7 जे कॅप -7 के कॅप इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता ए बार डॉट हा वेक्टर पण काढावा लागेल. अजून आपल्याला बरंच काय काय काम करावं लागतं या प्रोसेस मध्ये. ए बार काय आहे तुमचा? ए बार इज व्हॉट? 1 1 2 1 1 2. and what is this vector? 0 7 -7. So dot product will be 7 minus 14, that is -7. -7. So this is -7. This complete is -7. So -7 will go to that side, that is +7. So final vector equation of the plane passing through these 3 points is r bar dot 0 I cap plus 7 j cap minus 7 k cap is equals to minus -7. Minus of -7 is 7, तिकडे जाऊन -7. Okay, easy है. इंजिनिअरिंग मध्ये विचाराल तर वेक्टरचा इतकाही रोल नाहीये तसा, असतो पण तो जास्त करून अप्लाइड मध्ये पण किंवा मेकॅनिकल वगैरे त्या ब्रांचेस मध्ये असू शकतो थोडाफार. सिव्हिल मध्ये पण असतो, हायर म्हणजे बाकीच्या ब्रांचेस मध्ये पण चांगला रोल आहे. खरं तर ह्या ज्या गोष्टी सीएस मध्ये वेक्टरचं काही येत नाही एवढं.
CS मध्ये काय लागतं, कॅल्क्युलस वगैरे लागतं, PNC, बायनॉमियल, ह्या गोष्टी, फंक्शन. पण कॅल्क्युलस मला विचाराल तर एव्हरी ब्रांच, कोणतीही ब्रांच कॅल्क्युलस शिवाय नाहीच. ठीक आहे. पण वेक्टरही महत्वाचा आहे, असं नाही की वेक्टर महत्वाचा नाही. पुढे जाऊन तुम्हाला फोर्सेसशी डील करायचंय. फोर्सेसशी डील करायचंय म्हणजे काही सौदा करायचंय असं नाही. फोर्सेस म्हणजे मोशन, कायनेमॅटिक्स, कायनेटिक्स या गोष्टी ज्यावेळी येतील तुमच्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये, समजा डिझाईन ऑफ मशीन, थिअरी ऑफ मशीन हे सब्जेक्ट असतात मेकॅनिकलमध्ये, सिव्हिलमध्ये समजा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स किंवा म्हणजे सॉम, त्याच्यानंतर थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स किंवा स्ट्रक्चरल अनालिसिस, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट वापरावं लागतात. कळतंय? आता ह्याच्यानंतर इथं नाही ना कोणता मिस झाला. आता नेक्स्ट अजून पाहतोय का किती राहिले, किती प्रॉब्लेम्स राहिले, टोटल किती आहेत? टोटल 12 आहेत. वाजलेत किती? 12:30. टोटल 15 आहे का? अरे होऊन जातील, काही नाही एवढं. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन विच इज ऍट डिस्टन्स 6 युनिट. अरे काय विचारले, 6 युनिट डिस्टन्स वर आहे, अँड टू विच वेक्टर इज नॉर्मल. दिस वेक्टर इज नॉर्मल म्हणजे तुम्हाला एन बार दिलाय, पी दिलाय, आणि तुम्हाला काय विचारलंय, वेक्टर इक्वेशन विचारलंय. वेक्टर इक्वेशन त्या प्लेनचं कसं देणार, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. एन बार वरून एन कॅप काढू शकता. येस, काय एन कॅप इज इक्वल्स टू एन बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एन बार. मॅग्निट्यूड ऑफ एन बार, आता व्यवस्थित पहा, मॅग्निट्यूड ऑफ एन बारला आता इथं पी टाकू नका, कळतंय ना. मग एन बार काय, 2i कॅप -1 j कॅप प्लस 2k कॅप, आणि खाली अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ऍज अ टीचर हे करावं लागतं रे. 2/3 -1/3 2/3. ओके, दिस इज युअर एन कॅप. मग आर बार डॉट एन कॅप काय आहे तुमचा, 2/3 i कॅप -1/3 j कॅप प्लस 2/3 k कॅप is equals to what is your p? P is 6. So 3 जर मल्टिप्लाय झाला तिकडं तर r bar dot 2i cap minus j cap plus 2k cap is equals to 80. त्याच्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवत जा जरा. मी ज्यावेळी थिअरी शिकवत असतो ना त्यावेळी इतकेही बोर होऊन जाऊ नका की मला डिमोटिवेट करून टाका. काय जेई मध्ये थिअरी मध्ये क्वेश्चन, हा का, ओके. आता नेक्स्ट, फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम अ प्लेन. कोणाचं कोणापासून डिस्टन्स, ओरिजिनचं प्लेन पासून. म्हणजे काय करा माहिती का, साधं डोकं लावा. हे कोणतं इक्वेशन आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन. त्याच्यामधून तुम्ही काय करू शकता, त्या प्लेनच्या इक्वेशनला तुम्ही वेक्टर मध्ये कन्वर्ट करू शकता, आणि वेक्टर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही पी काढू शकता. अदरवाइज हे इक्वेशन सध्या तुम्हाला ax प्लस by प्लस cz इज इक्वल्स प्लस डी इज इक्वल्स टू 0 सारखं दिसतंय, बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळी आपण इथं एलिमेंटचा वापर करतो त्यावेळी हे जे इक्वेशन आहे हे असं बनतं, lx प्लस my प्लस nz इज इक्वल्स टू p. कळतंय का. मग तुम्हाला माहिती की हे एबीसी काय आहे, एबीसी आर द DRS. आता मी ह्या इक्वेशनच्या दोन्ही साइडला जर अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ने डिवाइड केलं तर ह्या ऍक्च्युअल इक्वेशन मध्ये, तर a अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस b अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस इथं इंटू x बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू y plus c divided by under root of a square plus b square plus c square into z
प्लस डी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 असं दिसेल का हे इक्वेशन? दोन्ही साइडला अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ने डिवाइड करतोय, 0 ला डिवाइड केलं तर. आता मला सांगा हे मी का केलं? कारण तुम्हाला लॅमडा एल इज इक्वल्स टू लॅमडा ए, एम इज इक्वल्स टू लॅमडा बी, एन इज इक्वल्स टू लॅमडा सी हे रिलेशन माहिती आहे. अरे हे जे आहेत ना, दीज आर एलिमेंट. एबीसी जर डीआरएस असतील, एबीसी काय आहेत? डीआरएस. मग ते डीआरएस चं कन्व्हर्जन डीसीएस मध्ये करण्यासाठी मी दोन्ही साइडला काय केलंय, आणि हा रिझल्ट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की एलएक्स प्लस एम वाय प्लस एनझेड मतलब म्हणजे एक्स वाय आणि झेड यांच्याशी ज्यावेळी तुमचे डीसीएस मल्टिप्लाइड झालेले असतात त्यावेळी जो कॉन्स्टंट उरतो राईट हँड साइडला तो त्या प्लेनचं डिस्टन्स सांगत असतो. कुठून? ओरिजिन पासून. म्हणजे हा जो पी आहे, पी काय? डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन म्हणजे आता हा जो डी, हे जे डी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे, तिकडे जाऊन मायनसचा डी बनेल, पण मायनस बनू द्या प्लस बनू द्या, डिस्टन्स इज ऑलवेज. आणि म्हणून मग इथे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण आता डिराईव्ह केला तुमच्या समोर की डिस्टन्स ऑफ दिस प्लेन, प्लेन एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल्स टू 0 फ्रॉम ओरिजिन. फ्रॉम ओरिजिन is d is equals to किंवा that distance capital D is equals to किंवा p म्हणू शकता तुम्ही त्याला, p is equals to d upon under root of a square plus b square plus c square but always taken to be positive. कळालं का तुम्हाला? कळालं का? म्हणजे आता हे जे इक्वेशन दिलंय आपल्याला ते कसं आहे, 1x प्लस मायनस 3y बरोबर ना, x minus 3y plus 4z minus 6 is equals to 0. म्हणजे तुम्ही ह्याला जर याच्याशी कंपेअर केलं तर d काय आलाय तुमचा -6 बरोबर, a काय आलाय 1, b काय आलाय -3, c काय आलाय 4. कारण हे मी असं डायरेक्टली का बोललो, कारण आपण प्रूव्ह केलंय ना, त्याच्यामध्ये सांगितलं की lx plus my plus nz is equals to p हे प्लेनचं नॉर्मल फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन आहे. ठीक आहे. नॉर्मल फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन ज्यावेळी असेल त्यावेळी तो राईट हँड साइडला पी असतो, तो काय असतो? त्या प्लेनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. म्हणून तुम्ही ह्या इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ने दोन्ही साइडला डिवाइड करणार. दॅट इज द क्रक्स. आणि असे प्रॉब्लेम विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. पी इज इक्वल्स टू कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, कारण इथं थोडासा थॉट द्यावा लागतो स्वतःचा. ठीक आहे. डी काय तुमचा -6 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस मीन्स 1 स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर काय येईल? 16 plus 9 25 plus 1 26 6 upon root 26 6 upon root 26 युनिट्स. रूट 26 ला काय कसं लिहू शकता का तुम्ही? नाही. इथून काय करणार नाही. फर्स्ट वी राईट डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल, डायरेक्शन कोसाइन्स, गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न. ओ कळालं? Find the coordinates of foot of perpendicular drawn from origin to this plane. आता कोऑर्डिनेट्स काढायचे, आता डिस्टन्स वगैरे नाही काढायचं. आता काय काढायचंय? मग तुम्हाला काय वाटतंय काय करावं? बरेच खूप वेज आहेत. मला असं वाटतंय ह्याच्यामधून आपण नॉर्मल फॉर्म कन्वर्ट करावं. पी तुम्हाला मिळेल, पी म्हणजे ते डिस्टन्स, पण डिस्टन्सचं काय कराल? पीएल पीएम पीएन कराल. आले कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स काय असतात?
म्हणजे आता पहा, आता तुम्ही ताजा म्हणजे फ्रेश चॅप्टर शिकलायत, त्याच्यामुळे तुम्हाला ते कळतंय. ज्यावेळी सगळे चॅप्टर एकत्र कराल ना, त्यावेळी तुम्हाला तेच क्लिक होईल असं नाही. तर त्यावेळी तुम्ही पाहायचं की अरे फुट ऑफ परपेंडिक्युलर काढायला सांगितलंय, म्हणजे लगेच हा थिअरम आठवला पाहिजे. अरे फुट ऑफ परपेंडिक्युलर, फुट ऑफ परपेंडिक्युलर हा एन असतो. म्हणजे तुमच्या, मी सांगतोय ऍज अ स्टुडंट, ऍज अ टीचर, माझ्या समोर काय येते असा क्वेश्चन पाहिल्यावर ही फिगर येते, तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा ही फिगर आली पाहिजे. आणि तो एन जो आहे त्याचे कॉर्डिनेट्स जे असतात ते पीएल पीएम पीएन असतात. पी काय असतो? पी असतो हा हे डिस्टन्स. कधी पण स्वतःची रिव्हिजन करा, स्वतःची रिव्हिजन करत असताना, कुठली रिव्हिजन करत असताना आज स्वतःला समजून सांगा हा पी असतो. बर, आता एल काय, एल एम एन काय, तर हा जो युनिट वेक्टर आहे ना, हा युनिट वेक्टरचे जे काही डायरेक्शन कोसाइन्स, युनिट वेक्टरचे कोऑर्डिनेट जे काही आहेत ते एल एम एन आहे. दिस इज हाऊ वी हॅव टू रिवाइज. आता फ्रेशली रिवाइज आहे त्याच्यामुळं काही विषयच नाही. आता हे जे इक्वेशन ऑफ प्लेन आहे त्याच्यामधून तुम्ही काय करणार, ह्या इक्वेशन ऑफ प्लेनला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. कोणत्या फॉर्म मध्ये? आता कोणत्याही जनरल फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही काय कराल, काय कराल हे सांगा. काय कराल? अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर ने डिवाइड कराल. का बरं? दोन्ही साइड आत्ताच पाहिलं ना आपण, जर प्लेन असा असेल ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल्स टू 0, तर अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर ने जर तुम्ही डिवाइड केलं दोन्ही साइडला, तर a अपॉन अंडर रूट ऑफ ते एल एम आणि एन बनून जाईल. ठीक आहे ना? डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर, आणि इथं पण अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस मायनस 2. मग हे 9 रूट मध्ये 9 म्हणजे 3, बरोबर? म्हणजे आता हे जे इक्वेशन आहे हे असं बनेल 2/3x प्लस 1/3y मायनस 2/3z इज इक्वल्स टू 18/3 6. म्हणजे तुम्हाला ते ओरिजिन पासूनचं डिस्टन्स मिळेल का? पण हे जे इक्वेशन आहे कसं आहे, lx प्लस my प्लस nz इज इक्वल्स टू p सारखं आहे. म्हणजे तुमचा l काय, 2/3, m काय आणि n काय, -2/3. कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर काय असतात, आणि p पण काय, p6, बरोबर? p6 आहे. ठीक आहे. आता काय करायचंय, आता तुम्हाला कोऑर्डिनेट्स काढायचे. कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर इज व्हॉट, pn pm pn, बरोबर? मग pl pm pn काढा, यू आर गेटिंग द कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. pl काय येईल, 6 इंटू 2/3, दॅट इज डायरेक्ट काढू आपण, 6 इंटू 2/3 म्हणजे 4, बरोबर? pm 2 आणि pn -4, 3 दुने 6 आणि 2 इंटू -2 इज -4. अवघड आहे का काही? ओके, इझी आहे का? 10 मार्क बघा हातातले. रिड्यूस द इक्वेशन टू द नॉर्मल फॉर्म, हेज फाइंड दिस. अरे किती आता, हे तर ऑलरेडी आपण केलं. रिड्यूस करायचं असेल तर काय करता, पुन्हा तेच काय करा, हे इक्वेशन आता जे दिसतंय ते r बार डॉट n बार इज इक्वल्स टू d सारखं दिसतंय. कसं दिसतंय?
आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू डी. ह्याला जर नॉर्मल फॉर्म मध्ये रिड्यूस करायचं असेल, कोणत्या फॉर्म मध्ये? नॉर्मल फॉर्म. तर इथं काय असायला पाहिजे? एन कॅप असायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, दोन्ही साईडला मॉड ऑफ एन बार ने डिवाइड केलं. तर हे काय बनेल, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. पी काय तुमचा? डी. ओके. मग आता आपण आधी रिड्यूस करून घेऊ. रिड्यूस करायचंय तर आपला जो एन बार आहे, व्हॉट इज अवर एन बार? एन बार इज 3i कॅप मायनस 4j कॅप प्लस 12k कॅप. ठीक आहे ना? आता तुम्हाला एन कॅप काढायचंय. एन कॅप काढायचंय 3 minus 4 12 divided by under root of 144 plus 25 169 that is 13. कधी कधी कॅल्क्युलेशन अगदी फास्ट होते. ठीक आहे. ओके. मग एन कॅप जो तुम्हाला काय मिळाला आहे, सो दॅट इज 3 by 13 i कॅप मायनस 4 by 13 j कॅप प्लस 12 by 13 k कॅप. ठीक आहे ना? आता पी इज व्हॉट? पी साठी आपल्याला पुन्हा हे मॅग्निट्यूड ऑफ एन बार काढावं लागेल, जे की आपण काढले. पुन्हा नका अंडर रूट मध्ये करत बसू, हे ऑलरेडी काम इथं केलंय. दॅट इज 13. आणि डी काय तुमचा? डी काय? P is equals to D upon magnitude of n bar. What is your D? 8. And what is your n bar? 13. So the vector equation in a normal form is r bar dot n cap. What is n cap? 3 by 13 I cap minus 4 by 13 j cap plus 12 by 13 k cap is equals to 8 by 13. आता पुन्हा 13 ला 13 घालू नका, कारण नॉर्मल फॉर्म मध्ये नाही तर पुन्हा तेच मिळेल. कळतंय का? म्हणजे बाय द वे तुम्हाला काय करायचं होतं, अंडर रूट म्हणजे हे जे एलिमेंट एबीसी आहेत ना, त्याला अंडर रूट मध्ये टाकून जे काही आन्सर येते 13 त्याने इकडं आणि इकडं मल्टिप्लाय करायचं होतं, जे की मी इथं सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. आता काय, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. अरे 8 by 13 युनिट्स, तेच ना पी. आणि डायरेक्शन कोसाइन्स ऑफ नॉर्मल, नॉर्मलचे डायरेक्शन कोसाइन्स हे 3 by 13 minus 4 by 13 and 12 by 13. Finish. Find, oh, find the vector equation of a plane passing through the intersection of planes. तेच आता ती लाईन बनते, लाईन ऑफ इंटरसेक्शन, त्याच्यामधून पास करणारे हजारो करोडो प्लेन्स, त्याच्यापैकी एक काढायचंय. कसं शोधायचं? हजार पाहत बसायचे का? सो there is a parameter that is lambda and lambda is helping us. So find the vector equation of a plane, जे ह्या पॉइंट मधून जाते ते प्लेन, आणि ते प्लेन ह्या दोन प्लेनच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून पण पास करते. म्हणजे ऍक्च्युली हे जे दोन प्लेन आहेत ना, हे असे दोन प्लेन असतील. असे दोन प्लेन्स असतील, आणि ह्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारा, ह्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणार हे जे काही प्लेन आहे, लाईन ऑफ इंटरसेक्शन पॉइंट, हे जे प्लेन, ते प्लेन ना त्या प्लेन वरचा हा पॉइंट आहे. तर ह्या प्लेनचं इक्वेशन सांगा, हिरव्या प्लेनचं, ग्रीन प्लेनचं. ठीक आहे. कळालं का काय क्वेश्चनला काय म्हणायचंय ते? ओके. आर बार डॉट एन वन बार म्हणजे तुम्हाला इथून एन वन बार मिळाला, त्याला तुम्ही काय म्हणाल?
दिस इक्वेशन इज r bar dot n1 bar is equals to d1. हे जे इक्वेशन आहे ते r bar dot n2 bar is equals to d2. ठीक आहे, d1 d2 माहिती आहे, n1 bar n2 bar माहिती आहे. आता आपल्याला त्या सगळ्या प्लेनचं इक्वेशन कसं मिळतं, r bar dot n1 bar plus lambda times n2 bar, हा d2 bar नाही, is equals to d1 plus lambda d2. लॅम्बडा काढून टाकू आपण. r bar काय, r bar ला r barच राहू दे. n1 bar plus lambda n2 bar जर केलं, n1 bar plus lambda n2 bar, तर हे असं बनेल. व्यवस्थित लक्ष द्या कसं बनणार सांगतो मी. 1 plus 2 lambda I cap, डायरेक्ट सांगतोय त्याच्यामुळे लक्ष द्या म्हणून. n1 bar lambda n2 bar दोघांची प्लस 1 plus 2 lambda I cap 1 plus 3 lambda j cap plus 1 plus 4 lambda k cap. That is equals to d1 8 plus 3 lambda. Let us consider that r bar as xi cap plus yj cap plus zk cap. काय xi cap plus yj cap plus zk cap into हे जे काय आहे हे as it is 1 plus 2 lambda, किंवा काय करतो मी असं एरो ने दाखवतो, xi cap plus yj cap plus zk cap. r bar dot with this, मग दोघांचा डॉट प्रोडक्ट जर घेतला तर काय होईल, x into 1 plus 2 lambda plus y into 1 plus 3 lambda plus z into 1 plus 4 lambda, that is equals to 8 plus 3 lambda. हे काय मिळालं, जनरल इक्वेशन, किंवा हे आपल्याला असं इक्वेशन मिळालंय म्हणजे आपल्याला त्या सगळ्या प्लेन्सचं इक्वेशन मिळालंय की ते सगळे प्लेन ह्या दोन प्लेनच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून पास करणार आहेत. आता मला त्या हजारो करोडो प्लेन पैकी असं प्लेन पाहिजे की जे या पॉइंट मधून पास होते. आता मला सांगा एकच प्लेन होईल ना ह्या पॉइंट मधून पास, कळतंय का, कारण तो पॉइंट त्या लाईन वर नाहीये. प्रोव्हाइडेड that point should not be on the line of intersection of these two planes, नाही तर हजारो प्लेन जातील त्या पॉइंट मधून, कळतंय का. तर त्या पॉइंट मधून जाणारं जे काही प्लेन आहे ते काढायचं असेल तर काय करणार, प्रत्येक पॉइंट प्लेन वरचे हजारो करोडो पॉइंट त्या प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. हे तर तुम्ही 8वी 9वी पासून शिकत आलेत की स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईन वर असणारे हजारो करोडो पॉइंट स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. मग तसंच प्लेन वरचा जर हा पॉइंट असेल तर त्या पॉइंटने ह्या इक्वेशनला मग सॅटिस्फाय करावं, बरोबर ना. म्हणजे मग तुम्ही काय म्हणणार की यस द पॉइंट, म्हणजे हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला समजा आपण म्हणू a having position vector, a having coordinate 1 0 2. So we want that plane contain this point a having coordinate 1 0 2. So the equation of the plane, म्हणजे हे जे इक्वेशन आहे, this is the equation of all such planes which are passing through intersection of these two planes. आपण काय करूयात, putting the values of x y z from here, म्हणजे ह्या पॉइंटचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते x y z च्या जागी आपण टाकूयात, जेणेकरून आपल्याला त्या प्लेन साठीचा लॅम्बडा मिळेल. अशा प्लेन साठीचा लॅम्बडा मिळेल जे प्लेन या पॉइंट मधून पास करते, कळतंय का. म्हणजे हा जो पॉइंट ए आहे त्याचे कोऑर्डिनेट, सबस्टिट्यूटिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, और पॉइंट ए जर या प्लेन मध्ये लाई करतोय तर आपण काय करणार, पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स याच्यामध्ये टाकणार. ठीक आहे, मग आता हे काय बनेल, द इक्वेशन विल बी 1 into 1 plus 2 lambda, हा 0 ने तर कामच थोडस हलकं केलंय, प्लस z is 2 1 plus 4 lambda, that is equals to 8 plus 3 lambda. So 1 plus 2 lambda plus 2 plus 8 lambda is equals to 8 plus 3 lambda. So 10 lambda minus 3 lambda is 7 lambda. 8 minus 3 is 5. So lambda is 5 by 7. म्हणजे त्या प्लेन साठीचा लॅम्बडा काय रे, 5 by 7. आणि आपल्याला काय काढायचंय, त्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन काढायचंय.
क्वेश्चन तुम्हाला वाटतात, पण हे काही साध्या लेवलचे क्वेश्चन नाहीये. हा, लॅमडाची व्हॅल्यू 5/7. म्हणजे आता आपण काय केलं, लॅमडाची व्हॅल्यू काढली. आता तुम्हाला काय पाहिजे, वेक्टर इक्वेशन पाहिजे ना. याच्यात हे पुट करा, वेक्टर इक्वेशन मिळून जाईल. म्हणजे आपल्याला आपण त्या प्लेन साठीचा लॅमडा काढला जे प्लेन या पॉइंट मधून पास करते. वी हॅव फाउंड द व्हॅल्यू ऑफ लॅमडा फॉर दॅट प्लेन विच इज पासिंग थ्रू दिस पॉइंट. ठीक आहे. मग आता काय बनेल, आर बार डॉट विथ 1 प्लस 2 इंटू 5/7 काय येईल, 7 1 7 7 आणि 10 17/7. आता त्याच्यानंतर 1 प्लस 3 लॅमडा, 1 प्लस 3 इंटू 5/7, 7 1 7 7 आणि 15 15 आणि 7 22 22/7. आणि 1 प्लस 4 लॅमडा, 1 प्लस 4 इंटू 5/7 20/7 27/7. म्हणजे इथं काय येईल, 17/7 17/7 आय कॅप प्लस 22/7 जे कॅप प्लस 27/7 के कॅप. दिस इज इक्वल्स टू 8 प्लस 3 इंटू 5/7. म्हणजे 8 7 56 56 आणि 15, मग 55 आणि 15 किती, 60 60 आणि 1 खरं का, 56 56 प्लस 15 6 5 11 71. ओके, 71/7. 777 आता कॅन्सल करू शकता, कारण त्यांनी थोडी ना विचारले की नॉर्मल फॉर्म आहे ते. म्हणजे फायनल इक्वेशन ऑफ अ प्लेन आर बार डॉट 17 आय कॅप प्लस 22 जे कॅप प्लस 27 के कॅप इज इक्वल्स टू 71. इझी आहे का. कन्सेप्ट कळाले ना की आपल्याला नक्की कोणत्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आणि काय सिनॅरिओ आहे, तर इझी आहे. 13वा कुठं गेला, 12वा झाला की आत्ता. हा, मला पण वाटतं की मी पण घरी जावं लवकर. तुम्हालाच वाटतं असं थोडीच आहे. दोन क्वेश्चन कमी घेतले एवढं तुम्ही करा, हे पण सोपं आहे. फाइंड द अँगल बिटवीन दीज टू प्लेन्स. हा आणि हा प्लेन मधले अँगल काढणे म्हणजे त्यांच्या नॉर्मल मधले अँगल काढणे. n1 bar dot with n2. फाइंडिंग अँगल बिटवीन प्लेन्स इज फाइंडिंग द अँगल बिटवीन. मग दोन प्लेन आहेत आपल्याकडे कोणते, r बार डॉट n1 बार इज इक्वल्स टू d1 अँड r बार डॉट n2 बार इज इक्वल्स टू d2. मग यांच्या दोघांमधील अँगल काढायचा असेल तर फॉर्म्युला काय, cos थीटा इज इक्वल्स टू modulus of n1 bar dot with n2 bar divided by magnitude of n1 bar dot into magnitude of n2 bar. आता cos थीटा कशाची इक्वल येईल, मग n1 बार आणि n2 बारचा डॉट प्रोडक्ट घेऊयात. 1 1 minus 2 1 1 minus 2 आणि हा काय -2 1 1. आता 1 into -2 -2 plus 1 -1 -1 -2 minus. So this will be equals to modulus of -3 divided by यांचे मॅग्निट्यूड. याचा n1 बारचा मॅग्निट्यूड किती, √6 आणि ह्याचं मॅग्निट्यूड
अंडर रूट ऑफ 6. 4 + 1 + 1 अंडर रूट ऑफ 6 म्हणजे √6 × √6 म्हणजे 6 ना. √6 × √6. So this will be -3/6 that is 1/2. कारण मोडलस घेतोय ना आपण. काय घेतोय? मोडलस घेतोय 1/2. आणि मग cos θ जर तुमचा 1/2 येतोय, if your cos θ is 1/2 means θ is equals to π/3 60 degrees. ठीक आहे. आता फाइंड द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. हे कशाचं इक्वेशन आहे? खरं तर असं द्यायलाच नाही पाहिजे की ही लाईन आहे, हे प्लेन आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे की असं इक्वेशन असेल तर लाईनचं इक्वेशन आहे, हे तर हे प्लेनचं. मग अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन काढण्याचा फॉर्म्युला काय? sin θ इज इक्वल्स टू modulus of b bar dot n bar divided by magnitude of b bar into magnitude of n bar. ठीक आहे ना. मग तुम्हाला कम्पेअर जर केलं तुम्ही, लाईन कोणती तुमच्याकडं? r bar इज इक्वल्स टू a bar प्लस लॅम्बडा टाइम्स b bar. प्लेन कोणतं आहे तुमच्याकडं? r bar डॉट n bar इज इक्वल्स टू d. ठीक आहे. मग मला सांगा b बार काय तुमचा? हा ठीक आहे. b बार इज 2i कॅप मायनस j कॅप. b बार नाही, हा n बार आहे. n बार आहे. b बार काय तुमचा? 1i कॅप प्लस 1j कॅप प्लस 1k कॅप. n बार काय? n बार आहे 2i कॅप मायनस 1j कॅप प्लस 1k कॅप. आता b बार डॉट n यांच्या दोघांचे मॅग्निट्यूड पण सांगा चला. मॅग्निट्यूड ऑफ b बार अंडर रूट ऑफ 3. मॅग्निट्यूड ऑफ n बार √6. ठीक आहे. आता दोघांचा डॉट प्रोडक्ट b बार डॉट n बारचा डॉट प्रोडक्ट b बार डॉट चक्रावला नाही ना. 2 - 1 1 1 + 1 2 म्हणजे 2. So modulus of 2 upon √3 into √6 that is √18. So sin θ is equals to 2/√18. That is θ is equals to sin inverse of 2/√18. 2/√18 ला कसं लिहू शकता तुम्ही? √18 ला ना तुम्ही √2 into अरे इथं 9 पण करू शकतो. 3√2 हा 2 upon 3√2 बरोबर. आणि वरच्या 2 ला √2 into √2 आणि खाली 3√2. √2 ला √2 कॅन्सल. साइन इनवर्स ऑफ √2/3. ठीक आहे. ओके. जोपर्यंत सगळे क्वेश्चन, अरे चॅप्टर संपतोय 3 लेक्चर मध्ये, त्याच्यामुळं क्वेश्चन होईपर्यंत वाट पाहता तुम्ही, लगेच काय संपणार नाही. आपण स्टार्ट कितलं केलंय? अरे काय बोलतो? शो दॅट लाईन्स. अभ्यास पण असाच मोजता का की आधी 5-10 मिनिटं टाइमपास झाला तो पण? आज मी 4 तास अभ्यास केला. ऑलवेज काउंट द इफेक्टिव्ह टाइम. And r bar is equals to this. These are two lines. Show that these lines are coplanar. आणि कोप्लेनर असल्यावर, त्या जर कोप्लेनर असतील तर फाइंड द इक्वेशन ऑफ दॅट प्लेन डिटरमाइंड बाय देम. बरोबर ना. जर लाईन जर कोप्लेनर, तर आता कन्सेप्ट तुम्हाला माहिती काय? तुम्ही काढणार a2 बार मायनस a1 बार डॉट विथ b1 बार क्रॉस विथ b2 बार. हा काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. जर तो 0 असेल तर कोप्लेनर आहेत, जर नसेल तर नाही. मग हे इक्वेशन जे कशासारखं दिसतंय? r बार इज इक्वल्स टू a1 बार प्लस लॅम्बडा 1 टाइम्स b1 बार. आणि हे जे इक्वेशन आहे हे r बार इज इक्वल्स टू a2 बार
प्लस लॅमडा 2 टाइम्स b2 बार. तुम्हाला a1 बार a2 बार b1 बार b2 बार माहिती आहेत, तर a1 बार मायनस a2 बार करा, a2 बार मायनस a1 बार करा. इकडं पहा 4 मायनस 1 3 मायनस 3 मायनस 1 मायनस 4 2 मायनस मायनस 1 3 बरोबर. तर 3 मायनस 4 3 बरोबर. 3 मायनस 4 a2 बार मायनस a1 बार आला. आता b1 बार क्रॉस विथ b2 बार काढायचं. b1 बार क्रॉस विथ b2 बार काढायचं आय कॅप जे कॅप के कॅप. b1 बार 2 minus 2 1, b2 bar 1 minus 2 2. So this will be minus 4 minus 4 plus 2 minus 2. 4 minus 1 3, that is minus 3, and minus 4 plus 2, that is minus 2. का 4 minus 1. ठीक आहे. तर तुम्हाला या दोघांचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे. 3 minus 4 3, 2 minus 2 minus 3 minus 2 काय येईल बरं. minus 6 plus minus minus plus, that is plus 12 and minus 6. So minus 12 plus 12 0. Hence given lines are intersecting lines. And hence coplanar. काय रे, काय होते तुला. आता काय करायचंय. झालं. त्या प्लेनचं इक्वेशन काढायचंय. त्या प्लेनचं इक्वेशन कसं काढणार. अरे सिंपल आहे. आर बार डॉट b1 बार क्रॉस विथ b2 बार इज इक्वल्स टू a1 बार डॉट विथ b1 बार क्रॉस विथ. म्हणजे आता तुम्हाला फक्त b1 बार क्रॉस विथ b2 बार काढलाय का तुम्ही. यस. आता फक्त तुम्हाला एक गोष्ट काढावी लागणार, दॅट इज a1 बार डॉट विथ b1 बार क्रॉस विथ b2 बार. मग a1 बार काय आहे तुमचा. a1 बार 1 1 मायनस 1 1 मायनस. b1 बार क्रॉस विथ b2 बार काय आहे. मायनस 2 मायनस 3 मायनस 2. ठीक आहे. काय होतं दिसत नाही. आता काय करू. इनविजिबल व्हायचं का. ग्लास बोर्ड पुढे लावायचा. मायनस 2 प्लस ऑफ मायनस 3 प्लस ऑफ 2. So minus 5 plus 2 minus 3. So equation of plane. So equation of plane is r bar dot minus 2 I cap minus 3 j cap minus 2 k cap is equals to minus 3. Minus minus, अरे खूप मायनस झाले. काय करा, कॅन्सल आउट करून टाका. So r bar dot 2 I cap plus 3 j cap plus 2 k cap is equals to 3. Okay. And last question. Last na. तुमच्याच भल्यासाठी चाललंय रे. Find the distance of a point from a plane. Formula माहिती आहे. उत्तर काढा. Formula is what, that distance d is equals to modulus of modulus p minus a bar dot n cap. Modulus of a bar dot n cap.
मग आता काय तुमच्याकडं एक आहे पॉइंट आणि एक आहे प्लेन. प्लेनचं इक्वेशन आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी. मग त्याच्यावरून तुम्हाला एन कॅप काढावा लागणार. एन बार काय आहे तुमचा? एन बार आहे -2 आय कॅप प्लस जे कॅप -2 के कॅप. काय एन कॅप काय येईल? नाहीतर तुम्हाला जर डायरेक्ट आर बार डॉट एन बारला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, कशामध्ये? आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी मध्ये. तर काय करा, अंडर रूट मध्ये हे टाकून, कशाने? हा, मॅग्निट्यूडने. ठीक आहे, मला तेच कळलं डिटर्मिनंट काय चाललंय याचं. -2 आय कॅप, किंवा आता इथं डायरेक्ट असं लिहितो -2 1 -2 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ -2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. अरे शेवटचा क्वेश्चन आहे, जाऊ दे ना. डिवायडेड 6 आता इकडे 3 लिहितो. हे काय बनेल? 2. म्हणजे ह्याचा जो नॉर्मल फॉर्म आहे, नॉर्मल फॉर्म तो काय आला? हा नॉर्मल फॉर्म का लागतो रे? बिकॉज टू फाइंड दिस पी, आर बार डॉट 2 बाय मायनस, काय रे शांत बसत जाणार आहे. तुला मी खरं सांगतो, मला चिवचिव अजिबात नाही आवडत. एक तर इथं कमी चुका होतात का? -2/3 1/3, आणि ते पण इतकं फास्ट आणि इतकं स्लो. म्हणजे स्लो आवाजात फास्ट काहीतरी बोलत होता. हा, दॅट इज इक्वल्स टू 2. सो पी इज इक्वल्स टू 2. पी काय मिळालं तुम्हाला? 2. मग मॅग्निट्यूड ऑफ पी इज ऑल्सो 2. आता ए बार कसा काढायचा? अरे ह्या पॉइंट, ज्या पॉइंटचं डिस्टन्स आपल्याला काढायचंय त्या प्लेन पासून, दॅट इज युअर ए बार. दॅट इज 4 आय कॅप -3 जे कॅप प्लस 2 के कॅप. आय कॅप जे कॅप वर. ओके, आता काढायचं ए बार डॉट एन कॅप. एन कॅप मिळालंय का? हीच एन कॅप आहे ना. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी ना. तर एन कॅप आपल्याला माहिती आहे, म्हणजे ए बार काय तुमचा? 4 - 3 2. आणि एन कॅप काय? एन कॅप आहे -2/3 1/3 -2/3. म्हणजे काय येईल? -8/3 -1 -4/3. -8 -4 -12 -12/3 is -4. -4 -1 is -5. So modulus of this is 5. So 2 minus 5. So modulus of this is plus 3. So the distance of that point from this plane is 3 units. Wrong. चुकीचं असेल रे. आता एवढं तर हो, आपलं चुकीचं असेल का? 3 आहे तिथं. वेट, तुमचा पी पॉझिटिव्ह आलाय, हा जो ए बार डॉट एन बार आहे तो निगेटिव्ह आलाय. म्हणजे ऐक ना, म्हणजे काय होतंय, फॉर्म्युला ना खर तर असं नव्हतं द्यायला पाहिजे, असंही एका मनाने वाटतं. कारण हे जे 2 आहे, हे जे 3 आलं, ते असं डिस्टन्स आलं ओरिजिन पासून. -5 म्हणजे प्लेन 5 युनिट्स खाली. मग हे 5 ओरिजिन पर्यंतचे आणि हे वरचे 2. कळतंय का? कळतंय मी काय म्हणतोय? हे जे प्लेन आहे ना, हे प्लेन हे किती ओरिजिन पासून किती लांब आहे? 2 युनिट्स. आणि ए बार डॉट एन कॅप हा -d येतोय, म्हणजे तो खाली -d युनिट्स आहे 5. 5 आणि 2 7 डिस्टन्स आपल्याला काय पाहिजे? तरी हा प्रॉब्लेम ना मला कन्फर्म करावा लागेल. ए बार डॉट एन कॅप आपण जर केलाय तर
कशामध्ये? -5 कन्सिडर करा अँड फायनल आन्सर इज 7 युनिट्स. का बरं? रिझन मी सांगितलंय. काय की जे जे प्लेन आहे आपलं ते 2 युनिट्स वर असू शकतो ओरिजिनच्या, पण हे जे ए बार डॉट एन बार आले म्हणजे काय करतोय ऍक्च्युली आपण ए बार ह्या ए बार जो आहे त्याचा जो पॉइंट आहे बरोबर, ए बार कोणत्या पॉइंटचं पोझिशन वेक्टर ए, त्या पॉइंट ए मधून पास होणारे जे काही प्लेन आहे त्याचं नॉर्मल इक्वेशन आपण बनवतोय. नॉर्मल इक्वेशन असं येते आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू ए बार डॉट एन कॅप. तर मग हे जे आहे राईट हँड साइडला हे काय डिनोट करते? डिस्टन्स ऑफ दॅट ठीक फ्रॉम ओरिजिन. मग ते मायनस मध्ये येते, मायनस साइन इंडिकेट्स किती प्लेन खाली असेल म्हणजे वेगळ्या साईडला असेल. बरं ठीक आहे, वेगळी साईड काय? ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे थोडंच, कारण इथं आपण कोऑर्डिनेट सिस्टीमचा विचारच करत नाही. कारण डॉट प्रोडक्ट विल ऑलवेज गिव्ह यू सम नंबर. ओके, तर आता सध्या एवढं लक्षात ठेवा, म्हणजे फॉर्म्युला हा आहे हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पी तर नेहमी पॉझिटिव्ह येईल असं नाहीच ना रे, पी पॉझिटिव्ह येईल असं काहीच नाहीये. ओके, विचार करू आपण त्याच्यावर. स्टार मार्क लावून ठेवा किंवा मला उद्या सांगा तुम्ही. अँड दॅट्स इट. दिस इज ऑल अबाउट दिस चॅप्टर.